श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, आज 25 जानेवारी 2025 वार शनिवारचा दिवस आपण जाणून घेणार आहोत आजचे दैनिक राशी भविष्य. मित्रांनो, पहिली राशी आहे मेष राशी. तुमची प्रकृती सुधारण्यासाठी आज तुमच्या आहारात तुम्ही बदल करा. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याचा मूडमध्ये आज असाल, म्हणून पैसे जास्त खर्च होऊ शकतात, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करून घ्यावी लागेल. आज तुम्ही तुमची प्रिय व्यक्तीसोबत नसल्याबद्दल खूप खंत कराल. आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. प्रवासाची संधी तुम्ही आज शोधू शकतात. मित्रांनो, आज तुमचे पैसे जास्तीत जास्त खर्च होऊ शकतात, म्हणून बचतीकडे तुम्ही विशेष आज लक्ष द्या. मित्रांनो, दुसरी राशी वृषभ राशी. तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमचा राग जाळून टाका, नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्म करेल. म्हणून रागावर कंट्रोल करा. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु तुमच्या हातातून पैसे जाऊ शकतात, म्हणून ते जाऊ देऊ नका. खर्च कमी करा. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास सहाय्य आणि प्रेम देतील. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी आज तुम्हाला मिळेल. आज तुम्ही कामाच्या ठिकाणाची यंत्रणा तुमची काहीशी बिघडलेली असू शकते. हा कदाचित तुमचा भासही असेल. त्यामुळे तज्ज्ञांना बोलवण्याआधी विजेचा पुरवठा आणि इतर मूलभूत गोष्टी तपासून तुम्ही घ्याव्यात. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे तुम्ही तुमच्या बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. मित्रांनो, आजचा दिवस चांगला असला तरी थोडीफार काळजी तुम्ही करून घ्यायला हरकत नाही. मित्रांनो, नंतरची राशी आहे मिथुन राशी. कायदेशीर बाबींमुळे काही तणाव आज निर्माण होण्याची शक्यता आहे. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. दिवसाच्या उत्तरार्धासाठी उल्हासित करणाऱ्या आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था तुम्ही करा. अलीकडेच मिळालेल्या यशामुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे कौतुक होईल आणि सहकाऱ्यांकडून त्यांना पाठिंबाही मिळेल. निर्णय घेताना अहंकार स्वाभिमानमध्ये येऊ देऊ नका. इतरांना काय म्हणायचे आहे ते देखील ऐकून घ्यावे. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुमचा आज आदर केला जाईल. मित्रांनो, नंतरची राशी आहे कर्क राशी. तुम्हाला शांत ठेवणाऱ्या उपक्रमांमध्ये स्वतःला गुंतवा. आजचा दिवस जगण्याच्या या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. पैसा जास्त खर्च होऊ शकतो. धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण तुमच्याकडे सल्ला मागतील. तुमच्या प्रेमी जीवनात स्मित हास्य येऊ शकते, कारण हा प्रेमी दिवस असू शकतो. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाही. आजचा दिवस सुद्धा त्यापैकीच एक असू शकतो. नंतरची राशी सिंह राशी. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवू शकतात. शाळकरी प्रकल्पासंबंधित धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमॅन्टिक आनंद तुम्हाला देईल. खूप अल्पसे अडथळे तुमच्या आयुष्यात आज येऊ शकतात, परंतु दिवसभर खूप काही यश तुम्हाला आज मिळू शकते. काही सहकाऱ्यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवे ते त्यांना मिळाले नाही तर ते तुमचं काम करणार नाहीत. यानंतरची राशी कन्या राशी. तुम्हाला चुकीची माहिती मिळाल्याने तुमचा मानसिक तणाव वाढू शकतो. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही.
समूह कार्यात सहभागी झालात तर नवीन मित्र भेटतील. तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदी करणे कठीण पडेल. तुम्ही महत्त्वाचे काम करण्यासाठी सक्षम नाही आहात असे वाटल्यामुळे आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुमचे डोके दुखू शकते. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास तुम्हाला मदत होईल. आज तुम्ही तुमचे आरोग्य जपा. पैसा खर्च कमी होईल याची काळजी घ्यावी. यानंतरची राशी तूळ राशी. नशिबावर हवाला ठेवून न राहता आपला आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करावा. आज प्रकृती बिघडू शकते. भविष्य ही तुमच्या हातात असलेली गोष्ट आहे. तुम्ही मेहनत आज कराल तर उद्या त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळतील. पैसा आज तुम्ही खूप कमवाल, पण पैसा खर्च सुद्धा होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, आरोग्य जपा, पैसा कमी खर्च करा. आज रागावर सुद्धा तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल, कारण तुमचे शब्द हे तुमचे शत्रू होऊ शकतात. नंतरची राशी वृश्चिक राशी. आजच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरील निरंतर स्मित नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. पुरातन वस्तू आणि दागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुमच्या जवळील अनुकंपेचा गुण आणि समजूतदारपणा याची गोमटी फळे तुम्हाला मिळतील. परंतु घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे दबाव येणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस राहा. निर्भयपणे वावरा. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर होऊ शकतो. मित्रांनो, यानंतरची राशी आहे धनु राशी. दीर्घकालीन आजार व्याधीकडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. ताणतणाव दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. खोटे बोलू नका, त्यामुळे आपले प्रेम प्रकरण संपुष्टात येऊ शकते. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. ऑफिसमध्ये तुम्ही काम करत असाल किंवा तुमचा व्यापार असेल, तिथे तुम्हाला आज लाभ होऊ शकतो. नंतरची राशी मकर राशी. अति खाणे आणि उच्च कॅलरीचा आहार घेणे आज तुम्हाला टाळण्याची गरज आहे. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होऊ शकतो. आपल्या मुलांबरोबर आपले नातेसंबंध निकोप असू द्यात. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. आजच्या दिवशी तुमच्या क्षमता आणि कमतरता दिसून येतील. आजचा दिवस काहीसा कठीण असणार आहे. अफवा आणि फुकाचा गप्पा टप्पा करणे यापासून तुम्ही दूर राहावा, कारण आज तुमचा वेळ फुकट जाऊ शकतो. म्हणून वेळेची बचत करा, तुमची बचत होईल. मित्रांनो, नंतरची राशी आहे कुंभ राशी. गॅसेसचा त्रास असणाऱ्या पेशंटनी तेलकट आणि चरबीयुक्त आहार टाळणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या आजारात वाढ होईल. तुमचे प्रियजन आनंदी झाले असतील तर त्यांच्यासोबत संध्याकाळी मौज मजा करण्यात बेत तुम्ही तो ठरवू शकतात. आज तुमची प्रिय व्यक्तीसोबत नसल्याबद्दल तुम्हाला आज खूप खंत वाटेल. 2 ओळींमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. थोडंफार आरोग्याची काळजी घ्या, त्रास थोडाफार होऊ शकतो. यानंतरची शेवटची जी राशी आहे ती आहे मीन राशी. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुमच्या व्यवहारात वास्तववादी राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात त्याचे आज चीज होणार आहे. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर तुम्ही ठेवायला पाहिजे. तर हे होते मित्रांनो 12 राशीचे आजचे संपूर्ण दैनिक राशी भविष्य. तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, करिअरबद्दल, कशाबद्दलही काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.